हे गाइज, हाउ आर यू? स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आता जी येणारी MPSC मेन्स, तसंच STI मेन्स, PSI मेन्स आणि ASO मेन्स या मेन्ससाठी आज आपण आजच्या लेसनमध्ये पहिले राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरण 2016 पाहणार आहोत. नुकतंच आता आपले जे अवजड उद्योग मंत्री आहेत अनंत गीते, त्यांनी 2016 मध्ये भारताचं फर्स्ट नॅशनल कॅपिटल गुड्स पॉलिसी मांडली आणि त्या गुड्स पॉलिसीला मे 2016 मध्ये मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. सो हे पहिले राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरण काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, त्या सगळ्या आपण आजच्या लेसनमध्ये डिस्कस करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. तर पहिले राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरण 2016 म्हणजे फर्स्ट नॅशनल कॅपिटल गुड्स पॉलिसी 2016 ही जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये कधी तिला मंजुरी देण्यात आली, कधी ती मांडण्यात आली, तसंच त्याचे मुख्य उद्देश कोणते कोणते ते पाहूया. तर ही जी पॉलिसी आहे ती अनंत गीतेंनी म्हणजेच आपले भारताचे जे उद्योग मंत्री आहेत त्या अवजड उद्योग मंत्र्यांनी 15 फेब्रुवारी 2016 रोजी ही फर्स्ट नॅशनल कॅपिटल गुड्स पॉलिसी जाहीर केली होती. तर हिला ही जी पहिले राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरण आहे तिला मंत्रिमंडळाची जी मंजुरी आहे म्हणजेच आपल्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली जी मंत्रिमंडळाची बैठक भरली होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 25 मे 2016 रोजी या पहिल्या राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरणाला काय झालं, मंजुरी देण्यात आली आणि हे धोरण लागू करण्यात आलं. तर आता या धोरणाचा मुख्य उद्देश काय, म्हणजे हे धोरण कशासाठी नेमकं चालू करण्यात आलं, तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे भांडवली वस्तूंचे जे उत्पादन आहे ते 2014-15 मधील 2,30,000 कोटी रुपयांवरून 2025 पर्यंत 7,50,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवायचं आहे. म्हणजे सध्या 2014-15 मध्ये जे भांडवली वस्तूंचं जे उत्पादन आहे ते त्याच्यातून जवळजवळ 2,30,000 कोटींचं ते प्रोडक्शन होत होतं. तर ते 2025 पर्यंत आपल्याला ते वाढवून जवळजवळ 7,50,000 कोटीपर्यंत ते वाढवायचं आहे. दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे काय, तर 2025 पर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारात सध्याच्या 8.4 कोटी वरून 30 कोटीपर्यंत रोजगारात वाढ करणे. म्हणजे सध्या जी रोजगार निर्मिती होते उद्योग क्षेत्रातून ती 8.4 कोटी एवढी रोजगार निर्मिती होते. तर ही रोजगार निर्मिती 2025 पर्यंत किती करायची आपल्याला, तर 30 कोटीपर्यंत वाढवायची. तसंच तिसरं जे या राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरणाचा उद्देश आहे, मुख्य उद्देश, ते उद्दिष्ट किंवा उद्देश कोणतं, तर भांडवली वस्तूंची निर्यात जी आहे ती सध्या 27% एवढी निर्यातीत त्याचा वाटा आहे. तर ती 27%वरून 40% इतकी वाढवायची आहे. म्हणजे भांडवली वस्तूंची निर्यात सध्याच्या 27%वरून 40% एवढी वाढवणे हे या राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. सो व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं जे टार्गेट आहे ते 2025 पर्यंत, हे एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. तर पुढचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे 2025 पर्यंत देशातील एकूण उत्पादन उद्योगातील भांडवली वस्तूंचा हिस्सा जो आहे तो सध्याच्या 12%वरून 20% वाढवणं. लक्षात ठेवा, 2025 पर्यंत एकूण जे उत्पादन होतंय त्या एकूण उत्पादन उद्योगातील भांडवली वस्तूंचा जो हिस्सा आहे तो सध्या 12% आणि 12%वरून तो 2025 पर्यंत आपल्याला किती करायचं, तर 20% तो वाढवायचा आहे. आता या धोरणातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या कोणत्या ते पाहूया. तर पहिलं म्हणजे उद्योग धोरणाला किंवा जे उत्पादन क्षेत्र आहे त्या उत्पादन क्षेत्राचा विकास करण्यासाठी या धोरणामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी केलेल्या ते पाहूया. तर पहिलं म्हणजे बाजारांचा विकास कसा करायचा, तर त्याच्यासाठी शासनाने मेक इन इंडिया नावाची नवीन योजना चालू केलेली, हे तुम्हाला माहीतच आहे. मेक इन इंडिया अंतर्गत त्या भांडवली वस्तूंच्या जे प्रोत्साहन विभाग आहेत तर त्यांच्यासाठी सहाय्य, तसंच बाजारांचा विकास करण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य वगैरे सगळ्या गोष्टींचं सहाय्य करणं. ओके. दुसरं म्हणजे यंत्रणेचे आधुनिकीकरण कशासाठी, तर सध्या जे आपल्या इंडियामधले जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे सध्या आपण मागासलेल्या परिस्थितीत पाहतो. म्हणजे तिथली जी यंत्रणा आहे ती फार जुनी आहे. तर मग त्याच्यासाठी काय करायचं, तर जुनी यंत्रणा बदलवण्याचा प्रयत्न करायचा आणि नवीन यंत्रणा लावण्याचा, जेणेकरून जास्तीत जास्त प्रोडक्शन वाढेल. तर त्याच्यासाठी मग काय करायचं, तर धोरणासाठी वित्तीय तरतूद म्हणजे त्यांना वित्तीय सहाय्य करायचं. तसंच कौशल्य विकास, कारण आपण जर आत्ताच्या सध्याच्या म्हणजे बाजारात जे उपलब्ध कौशल्य आहे त्या कौशल्यानुसार जर आपण विद्यार्थ्यांना ट्रेन केलं तर ते कौशल्य म्हणजे सध्याचं जे कौशल्य पाहिजे त्या कौशल्यानुसार आपल्याला उद्योगधंद्याचा जास्त विकास करू शकतो. त्याच्यासाठी
सेंट्रल गव्हर्नमेंटनं कानपूर येथे पहिली जी कौशल्य विकास इन्स्टिट्यूट आहे ते इन्स्टिट्यूट ही चालू केलेलं आहे. ओके, म्हणजे कौशल्य विकास जे अभियान आहे त्या कौशल्य विकास अभियानांतर्गत ते इन्स्टिट्यूट चालू केलेलं आहे. नंतर क्षेत्रीय सुलभता, तसंच उपलब्ध यंत्रणांचे आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरण, तुम्हाला जसं सांगितलं तसं की नवीन यंत्रणा त्या ठिकाणी बसवायची जेणेकरून औद्योगिक जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन जास्तीत जास्त वाढन. तिसरी महत्त्वाची तरतूद म्हणजे तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणं. जे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काय केलंय, मग तंत्रज्ञान विकास निधी स्थापन केलेला आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंडची स्थापना केलेली आहे. ही जी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड आहे त्याची स्थापना याच्या आधी 2014 मध्येच करण्यात आलेली आहे. कशासाठी, तर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान वाढवण्यासाठी, त्याच्यावर संशोधन करण्यासाठी आणि संरक्षण प्रणालीचा विकास करण्यासाठी आवश्यक संसाधने पुरवता यावीत यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं, तर 2014 मध्ये 100 कोटी रुपयांचा काय केला त्यांनी प्राथमिक तरतूद करून हा तंत्रज्ञान विकास निधी उभारला गेला. कुणाच्या अंतर्गत, तर अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या अंतर्गत हा तंत्रज्ञान विकास निधी म्हणजेच टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंडची तरतूद करण्यात आली. तसंच भांडवली वस्तूंसाठी स्टार्टअप केंद्र, जे स्टार्टअप केंद्र आहे ते स्टार्टअप केंद्र नवीन सुरू करण्यासाठी, तसंच अद्ययावतीकरणाची अनिवार्यता, तपासणी आणि विकास, तसंच प्रमाणीकरण यांच्यासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देणं. ओके, चौथं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेला चालना देणं, म्हणजे जे कॉम्पिटिशन आहे ते कॉम्पिटिशन जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करणं. तसंच अवजड उद्योग निर्यात आणि बाजार विकास सहाय्य योजना, ही जी आहे अवजड उद्योग निर्यात आणि बाजार विकास सहाय्य योजना, या योजनेअंतर्गत भारतीय बनावटीच्या भांडवली वस्तूंच्या निर्मितीला गती देणं, म्हणजे चालना देणं. म्हणजेच मेक इन इंडिया अंतर्गत ज्या आपण भांडवली वस्तू निर्माण करणार आहोत ते म्हणजे मेड इन इंडिया असावेत. ओके, म्हणजे भारतीय बनावटीच्या भांडवली वस्तूंना काय करायचं, निर्मितीला चालना द्यायची. कशाच्या अंतर्गत, तर अवजड उद्योग निर्यात आणि बाजार विकास सहाय्य योजनेअंतर्गत. तसंच सहावं तरतूद म्हणजे सर्व भांडवली वस्तूंच्या उपविभाग जे आहेत त्या उपविभागांसाठी समान वस्तू आणि सेवा करांचा स्वीकार करायचा आहे. म्हणजे कसं, तर या नवीन धोरणात सर्व भांडवली वस्तू आणि उपविभागांसाठी समान वस्तू आणि सेवा करांचा स्वीकार करून काय करायचं, तर हे कर आयात शुल्कासोबतच स्पर्धात्मक ठेवून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ओके, सो व्यवस्थित लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की तंत्रज्ञान विकास निधी म्हणजेच टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड याची जी सुरुवात आहे ती 2014 ला करण्यात आली आणि त्याच्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली. सो मित्रांनो, हे जे राष्ट्रीय भांडवली धोरण आहे, पहिलं राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरण 2016, हे मेन्सच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. STI, PSI आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी MPSC मेन्स येणार आहे त्या मेन्सच्या GS4 पेपरसाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो व्यवस्थित लक्षात ठेवा. तसंच असिस्टंटसाठी पण ASO साठी पण हे महत्त्वाचं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेसन. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. ओके, सो थँक्यू, हॅव गुड डे.